ओम श्री सिद्धभैरवाय नमः. आता उत्सव काय? गणेश चतुर्थी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. बघा, हा जो गणेश उत्सव आहे ना, आपल्या भारतात आणि बाहेरच्या देशात सुद्धा साजरा होतो. आणि हा उत्सव जो सुरू केल्याचा हेतू जो काय होता, लोकमान्य टिळक यांनी हा उत्सव कशाकरता सुरू केला का? आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि लोक एकत्रित आणून संघटना करायची होती. जसं शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांची संघटना करून यवन राज्यावर स्वतंत्र मिळवलं, स्वतंत्र महाराष्ट्र बनवला, तसा त्यांना स्वतंत्र भारत बनवायचा होता. आणि मग त्यांनी एकत्रीकरण, शिवजयंती आणि गणेश उत्सव हे लोकमान्य टिळकांनी सुरू केले. आणि मग आज आपण हा गणेश उत्सव साजरा करतो. तेव्हा सामुदायिक गणेश उत्सव होता, पण मग सामुदायिक गणेश उत्सवाला अनेक व्यत्यय आल्यामुळं आता प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीचा उत्सव साजरा करतो. आणि काही ठिकाणी 3 दिवस असतात, काही ठिकाणी 5 दिवस असतात, काही ठिकाणी 7 दिवस, काही ठिकाणी अशी गणपतीची खर्च केला जातो, नाचतात, आनंद उत्सव साजरा करतात. आणि बघा, गणपती म्हणजे विघ्नहर्ता. आणि मग विघ्नहर्ता गणपती जर शंकर पार्वतीचा मुलगा म्हणावा, तर आपण लग्नाच्या टायमाला गणपतीची पूजा करतो. आणि मग त्या टायमाला त्यांचं लग्न झालं तर त्यांनी कोणता गणपती पूजला असेल, तर हा त्यांचं मन पक्क करणं. आणि हा गणपती पहिला करायचा आणि मग ते कार्य सिद्ध होतं. आणि मग बघा, घराचा पाया खणणं असो, लग्न असो, कोणची शुभविधी असो, त्या ठिकाणी आपण गणपतीची पूजा करतो. आणि बघा, गणपतीचं जर रूपाचं वर्णन केलं ना, त्याची लांब लांब सोड, मोठमोठे कान, त्याचं मोठं पोट, लांब लांब दात. कोणच्या आईला वाटलो असा गणपती, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. तरी हे गणपतीची जे मूळ आख्या आहे ना, ज्या टायमाला पार्वतीनं काय केलं, पार्वतीनं शंकरांना तिला काय सांगत होतं, संजीवनी विद्या. आणि तो मंत्र ती जपत होती आणि आंघोळ करत होती. आंघोळ करता करता तिनं अंग घसलं, थोडाफार मळ असेल, तो मळ तिनं हातावर असा चोळला आणि त्या संजीवनी मंत्रामुळं तो गणपती तयार झाला. आणि मग गणपती तयार झाल्यानंतर गणपती आपला सगळे कामं करायचा. आणि मग तिनं काय सांगितलं, इथं मधी कोणाला येऊन द्यायचं नाही. आणि नेमकंच शंकर मध्ये यायला लागला आणि घरामध्ये. आणि मग त्याने काय केलं, त्याला प्रतिकार केला, त्याला येऊन देणं. आणि मग शंकरला राग आला, हा कोण माणूस बा, इथे पार्वतीनं कोण आणलाय काय? आणि त्याने त्याचं मुंडकं उडवलं. आणि मग पार्वती रडण करायला लागली, म्हणे बा तुम्ही संजीवनी मंत्र दिला होता आणि मग अंग घसलं तर मळापासून तयार झाला. आणि मग आता शंकरला दया आली. मग त्यांनी काय केलं, गणपतीचं ते मुंडकं कुठं गेलं ते काय कळलं नाही. आणि मग हत्तीचं पिल्लू होतं, हत्तीचं मुंडकं कापलं आणि त्याला मुंडकं बसवलं. आता ते मुंडकं का बसवलं, त्याच्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे. हत्ती हा बुद्धिवान प्राणी. मौत जर हत्ती बसलेला असला, रस्त्यात जर सुई पडेल असली ना, तर तो काय करतो, हत्ती ती सुई त्याच्याकडे देतो, इतकी सूक्ष्म दृष्टी असते. आणि जर त्या पूर्वीच्या काळामध्ये राजाला एखाद्याला मुलगा नसला, तर मग त्याला काय करायचं, हत्तीच्या गळ्यात माळ द्यायची. आणि हा राज्य चालवायच्या लायक आहे
आणि त्याला अंतर्ज्ञान असतं हत्तीला, आणि तो त्याच्या गळ्यात माळ घातलो, आणि मग त्याच्या गळ्यात माळ घातल्यानंतर त्याला गाजीवर बसवतात. म्हणजे हत्तीचं बुद्धी जी आहे ही चालाक आहे, विचारवंत आहे. आता हत्तीचे कान आहे ना लांब लांब आहे सुपावानी. मग सूप काय करतं, आपण सुपाना पकडतो ना, घाण टाकून देतं आणि चांगलं घेतं. म्हणून माणसाने काय करावा, जशी ती बुद्धी आहे ना हत्तीची, तशी आपली बुद्धी चालक पाहिजे, स्मरणशक्ती पाहिजे. आणि आपण अनेक गोष्टी ऐकतो. आज इंटरनेटमध्ये जर बघितलं ना, इतकं घाण विचार आहेत, तर ते पावती नाही. आणि त्या इंटरनेटवाल्यांनी पैसा मिळवण्याकरता खूप काही काही दिलेले, आणि लोकही व्हिडिओ देतात, नको तो व्हिडिओ देतात, घाण देतात. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, ते घाण टाकून द्यायचे आणि चांगलं घ्यायचे. आज काय काही मुली आणि तरुण या घाण विचारांनी जीवन बर्बाद होऊन गेलेले. आणि मग त्याचे डोळे किती एकदम बारीक आहे. तो खाली जर सुई पडेल असली ना, तर ती सुई उचलून त्या माऊतकं देतो. तसा प्रत्येक माणसांना सूक्ष्म दृष्टीनं बघितलं पाहिजे. मी काय करतो, मी काय केलं पाहिजे, कोणा काय केलं, आपली नजर चालक पाहिजे. आणि मग त्याचे पोट मोठं आहे. माणूस सागरपोट्या असावा पण घागरपोट्या नसावा. हत्तीमध्ये समुद्रामध्ये काही घाण टाकली जाते, ती सगळी सामावून घेतात, आणि ती घाण सामावल्यानंतर समुद्रात जाते. तशी आपल्या पोटामध्ये किती जरी घाण विचार असले ना, कोणी काही बोललं ना, तर आपण आज काय झाले, आपण एखादी आपलं मन मोकळ्या करण्याकरता एखाद्या माणसाका आपल्या मनात जे काही गोष्टी दुसऱ्याकडे बोलतो, आणि दुसऱ्याकडे बोलल्यानंतर तो काय करतो, लगेच तिसऱ्याकडे सांगतो, पोटात ठेवीतच नाही. पूर्वी म्हणतात बा, बाई माणसाची याला शाप दिलेला आहे, कोणतीनं सांगितलं नाही. पण आज पुरुषांना तेच झालेलं हा मोठा, कारण तो का सांगतो, त्याची मोठेकी मिळवाय करता. म्हणून आपण दुसऱ्याकडे दुःख मोकळं करतो, पण ते डबल दुःख वाढतं. पोटात कोणी ठेवायला तयार नाही. म्हणून आपल्या पोटामध्ये काही वाईट विचार असो, ते आपण सगळे पोटात गडप केले पाहिजे. आपल्या गणपती कोण घ्यायचे, त्याचे एका हातामध्ये काय मोदक आहे. म्हणजे माणसांना जीवनामध्ये स्वतः आनंद घ्यायचा आहे आणि दुसऱ्याला आनंद द्यायचा आहे. आणि एखाद्यानं जर चांगलं काम केलं ना, तर त्याला काहीतरी आपण आनंद दिला पाहिजे. त्याचा एक हात आशीर्वादाचा आहे. एखाद्यानं आपलं काही चांगलं काम केलं ना, त्याचे उपकार आपण आठवले पाहिजे. थँक्यू, चांगलं केलं बा, त्याचे आपण उपकार आठवले, म्हणून त्याचा आशीर्वाद आहे. त्याच्या हातामध्ये काय एक फुल आहे, जास्वंदीचं लाल फुल. माणसाला जीवनामध्ये लाल कलर हा कशाचा आहे, क्रांतीचा आहे. भगवा झेंडा कशाचा आहे, क्रांतीचा आहे. मी जीवनात काहीतरी करीन, मला काहीतरी करायचं आहे, जीवनात क्रांती केली पाहिजे, ते फुल दाखवतं. एका हातामध्ये काय आहे, चाबूक आहे. आपण एखादा जर आपल्याला लईच अन्याय करीत असला ना, तर त्यावेळेला काय नेत्यांनी त्याला शिक्षा दिली पाहिजे. गण म्हणजे काय, समुदाय, आणि त्याचा नेता कोण, समुदायाचा नेता कोण, गणपती. हा आपल्या समुदायाचा नेता आहे. म्हणजे हा कसा पाहिजे, स्थिर पाहिजे. त्याचे पाय बारीक बारीक आहेत. माणसाला स्वतः काम जरी करायची नसली कला, पण कार्यकर्ते जे नेता असतो ना, तो दुसऱ्याकडून बुद्धीनं गोड बोलून काम करून घेतो. त्यांनी काम करून गेलं पाहिजे. आणि तो काय करतो, हातात हरळी घेतलेली. हरळी हा एक निरुपयोगी वस्तू आहे, पण त्यांनी दाखवलेलं आहे की माझ्याजवळ जर आलं ना, तर ते गवताला सुद्धा काहीतरी महत्त्व. त्याच्यापासून मूत्रविकार, अंगातले रक्तविकार, अनेक असे विकार नाहीसे होतात. म्हणून गणपतीला काय वाहतात, हरळीची जुड्या वाहतात. त्याचं वाहन काय आहे, उंदीर. तर उंदीर हा काय करतो, असा प्राणी आहे का तो त्याला कुठंच बंधन नाही, तो कुठेही जाऊ शकतो. आणि तो जर जोंबायचा ठरला ना, तर फुकून जोंबतो.
माणसानं जर एखाद्याला बोलायचं ठरलं ना काही, तर त्याला समजून नाही दिलं पाहिजे. काही काही नेते ना, काही काही लोक बोलतात पण राग न येता त्याला समजून देतात. तशी उंदीरचं उंदराकडून घ्यायचं आहे. आणि अशा गणपतीचं ज्या वेळेला आपण त्याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा आहे आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन करायचं आहे. एकत्र या, कुटुंबात एकत्र या, गावात एकत्र या, तालुक्यात या, जिल्ह्यात या आणि काहीतरी क्रांती करा. एकत्र समुदाय ज्या वेळेला येतो, गणपती, समुदायाचा पती कोण? गणपती. जेव्हा समुदाय एकत्र येतो आणि एकत्र आल्यामुळं कोणते चांगलं काम होतं. म्हणून चांगलं करण्याकरता एकत्र या ही बुद्धी दाखवण्याकरता जो गणपती हा येतो, आपण त्याचं खरं स्मरण केलं पाहिजे. पण आज गणपती बसवला जातो, तिथे पत्ते करतात, दारू पितात, धिंगाणा घालतात. गणपती बोलवायच्या टायमाला दारू पिऊन नाचतात. तर गणपतीचे त्याच्यामध्ये इटम नाही. तरी कृपा करून गणपतीचा आदर्श घ्या. त्याच्यापाशी जुगार, पत्ते, दारू पिऊन नाचू नका. आणि गणपती ही सगळ्यात श्रेष्ठ देवता आहे. अजून गणपतीकडून काय घ्यायचं आहे? ज्या वेळेला कार्तिक स्वामी आणि गणपती हे लग्न कोणाचं लवकर करायचं? आता गणपतीचं वाहन उंदीर, कार्तिक स्वामीचं वाहन मोर. पृथ्वी प्रदक्षिणा करल, पृथ्वी प्रदक्षिणा करल त्याचं लग्न पहिलं करायचं. आणि मग पृथ्वी प्रदक्षिणा केल्यानंतर कार्तिक स्वामीला वाटलं आता माझ्या मोर आहे म्हणजे मी पटक्यात येईल. आणि मग इकडं गणपतीनं काय केलं? शंकर पार्वतीला 3 फेऱ्या मारल्या आणि त्यांचं दर्शन घेतलं. तर गणपतीनं काय केली? आईबापाची सेवा केली. आणि मग तो काय म्हणतो? आईबापाची सेवा करा. हे मार्गदर्शन करणारं जे असेल तर आज आपले आईबाप कुठे? वृद्धाश्रममध्ये. आईबापा जर काही बोलले तर आपला सहन होती नाही. बाहेरचं खूप सहन करतो पण आईबापांचं करत नाही. लोकांचे कामं करतो, आईबापांचे करत नाही. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव ही शिकवणारी दैवत असेल तर गणपती. आणि मग त्याचं लग्न केलं. त्याला लग्न केल्यानंतर काय? रिद्धी आणि सिद्धी अशा 2 त्याला पत्न्या करून दिल्या. रिद्धी सिद्धी. आणि गणपतीचा एक दात लांब आहे, एक आखूड आहे. माणसाचं श्रद्धा पूर्ण असावी. कोणत्याही ठिकाणी तुमच्यापाशी जर आत्मविश्वास, श्रद्धा असेल, देवाला काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धा घ्या, श्रद्धेनं गणपतीचं पूजन करा. आणि हे जे आदर्श मी सांगितलं आहे, हा आदर्श घेऊन आपल्या जीवनात परिवर्तन करा. असं परिवर्तनाचं दैवत गणपती. आपण त्याचा आदर्श घेऊ. जय गणपती राया, भैरवनाथ महाराज की जय. नाही दम निघत. हां.